नमस्कार मित्रांनो, मी अभिजित ई डिजिटल कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आहे. ज्यांच्याकडे केसरी रंगाचे रेशन कार्ड आहे अशा व्यक्तींना आता धान्य रेशनाऐवजी पैसे मिळणार आहेत. 2023ला जो GR निघाला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्याच्यानुसार प्रत्येकी व्यक्तीला प्रत्येकी महिन्यामध्ये ₹150 अशी पैसे अमाऊंट मिळणार होती. पण 2024-25चा जो नवीन सुधारित GR काढलेला आहे त्याच्यानुसार ती अमाऊंट 150 वरून ₹170 अशी वाढ करण्यात आलेली आहे. ₹170 प्रत्येकी व्यक्तीला प्रत्येकी महिन्यामध्ये ती अमाऊंट आधार कार्ड लिंक असलेल्या अकाउंटमध्येच क्रेडिट केली जाणार आहे. तर मित्रांनो, आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते? व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, जो सुधारित GR आलेला आहे 2024-25चा तो GR आपण पाहूया. मित्रांनो, हा शासन निर्णय आहे. GRची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला इथे दिसेल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. तर या डाउनलोड या ऑप्शनवरती जायचं आहे. हे बघा, छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतर योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत. मित्रांनो, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांक अधापू 2024 प्रक्र 46 नागपूर 22. तर मित्रांनो, हे परिपत्रक काढलेलं आहे महाराष्ट्र शासनाने. तर त्याच्यानुसार विभागाच्या संदर्भ क्रमांक येथील दिनांक 24/7/2025च्या शासन निर्णयान्वये छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाह प्रति सदस्य प्रति किलो अन्नधान्य ₹2 प्रति किलो, गहू ₹3 प्रति किलो, तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. सदर योजनेकरता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या non-NFSA योजनेअंतर्गत गहू ₹22 प्रति किलो व तांदूळ ₹23 प्रति किलो या दराने करण्यात येत होती. तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दिनांक 31/5/2022 व दिनांक 1/9/2022 पत्रान्वये कळवले आहे. तर मित्रांनो, जे पूर्वी ₹2 किलो गहू आणि ₹3 किलो तांदूळ या ज्या दराने रेशन मिळत होतं ते आता पूर्णपणे बंद झालेलं आहे. आणि 2023चा जो 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹150 इतक्या रोख रकमेचा थेट हस्तांतराची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर नवीन जो GR आला आहे केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन 2023-24 व रब्बी हंगाम 2024-25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत. आता हे बघा, जे नवीन GR आला आहे त्याच्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹170 इतकी रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी. याचा अर्थ, तुमचा जर आधारला मोबाईल नंबर लिंक असेल आणि त्या मोबाईल नंबरवरती तुमचा अकाउंट नंबर तुम्ही जनरेट केला असेल किंवा ओपन केला असेल,
तर त्याच अकाउंटमध्ये तुमचे प्रति महिन्याला 170 रुपये ही अमाऊंट येणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधारला मोबाईल नंबर लिंक केला नसेल तर तो आधारला मोबाईल नंबर लिंक करावा लागेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं लागेल. आता हा जो फॉर्म ॲप्लाय करण्यासाठी जो फॉर्मची आवश्यकता आहे तो फॉर्मसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. मित्रांनो, हा रेशन कार्डचा फॉर्म आहे जो तुम्हाला डिटेल्स पूर्णपणे याच्यामध्ये फिल करायचे आहेत, ज्याच्यामध्ये तुमचा रेशन कार्डचा RCMC नंबरसुद्धा इथे टाकावा लागेल. बँकेचे डिटेल्स तुम्हाला टाकावे लागतील. तुम्ही जर साईन वगैरे करत असाल तर साईन तुम्हाला टाकावे लागेल अथवा तुम्हाला डाव्या हाताच्या अंगठाचा ठसा द्यावा लागेल. आणि हे जे डॉक्युमेंट आहे विथ तुमच्या KYC सोबत म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत तुम्हाला तुमच्या गावामध्ये रेशन जिथे भेटतं त्या दुकानामध्ये किंवा त्या ऑफिसमध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट नेऊन द्यायचं आहे. हे डॉक्युमेंट तुम्ही रेशनच्या दुकानामध्ये जमा केल्यानंतर तिथली व्यक्ती ॲटोमॅटिक तुमचे KYC अपडेट करून घेईल आणि ही प्रोसेस ह्या प्रोसेसची सुरुवात करून टाकेल. ह्या फॉर्मची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि या GRची सुद्धा लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तुम्ही तिथून फॉर्म डाउनलोड करू शकता आणि लवकरात लवकर तुम्ही याची प्रोसेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.